पुढे एक महत्त्वाची बातमी येते आहे। राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाकडे आता रवाना झालेले आहेत आणि गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतो। थोड्याच वेळात एनसीपी विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीकडे लक्ष असेल। राष्ट्रवादीचे नेते आता विधान भवनाकडे रवाना झालेत। काही वेळामध्ये एनसीपी विधिमंडळ पक्षाची ही बैठक असणार आहे आणि या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे हे सर्व नेते आता विधान भवनाकडे जात आहेत आणि त्याचीच आपण दृश्य पाहतोय। सध्या मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। 2 वाजता या बैठकीचा नियोजित वेळ आहे, त्यामुळे या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते काही वेळामध्ये पोहोचतात। आत्ताच आपण देवगिरीवरचे काही दृश्य पाहिली, यामध्ये सुनील तटकरे, त्याचप्रमाणे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्या गाड्यांचा ताफा बाहेर पडलेला आहे। या बैठकीसाठी प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी तिकडे लोकभवनावर सध्या सुरू आहे। तर काही वेळामध्ये एनसीपीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे जाते आहे का, हेही पाहायचं आहे। विधिमंडळ पक्षाची आता महत्त्वाची बैठक आहे। राष्ट्रवादीचे सगळे नेते विधान भवनाकडे चाललेले आहेत। तर तिकडे गोविंद बागमध्ये सध्या पवार कुटुंबियांमध्ये जे मानपमान नाट्य सकाळपासून रंगलेलं आहे, त्या संदर्भात पार्थ पवार गोविंद बागमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी आणि त्या ठिकाणी त्यांनी आग्रह धरला। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या शपथविधीसाठी यावं, ही तिकडच्या पडल्याला दृश्य पाहायला मिळतात। तेव्हा आज मुंबई आणि बारामती पुन्हा एकदा 2 महत्त्वाचं केंद्रस्थानी अशी ठरलेली ही ठिकाणं आहेत। या ठिकाणाहून राज्याच्या आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या दृष्टीनं पुढे अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी येणार आहेत। 5:30 वाजता आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। कार्यक्रम अत्यंत छोटा असणार आहे, केवळ 10 मिनिटांचाच कार्यक्रम असणार आहे। वेळ आहे संध्याकाळी 5:30 वाजता। निवडक आणि मोजक्याच आमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये आज हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता मुंबईकडे येतात। त्यांचा जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा दौरा सुरू होता आणि हा दौरा अर्धा सोडून आता उपमुख्यमंत्री शिंदे हे मुंबईकडे येत आहेत। तर राज्यपाल देवव्रत सध्या गुजरातमध्ये आहेत आणि ते सुद्धा गुजरातमधून निघत असल्याचं कळतं आहे, त्यामुळे तेही 4:30 वाजेपर्यंत लोकभवनमध्ये पोहोचतील। तर ही दृश्य देवगिरीमधली।